नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल यांच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती माहिती म्हणजे हठयोगाची। आता हठयोग म्हणजे काय की हट्ट करून योग करायचा आहे का, तर नाही। हठयोगाची जर का आपण फोड करायची झाली तर साधी सरळ फोड आहे ह आणि ट। आता ह्याच्यामध्ये ह काय रिप्रेझेंट करतो आणि ट काय रिप्रेझेंट करतो। जर का तुम्ही माझ्या या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर आपण आपल्या शरीरामध्ये ज्या 3 महत्त्वाच्या वाहिन्या आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, याची माहिती घेतली होती। तर हठयोगामधला ह जो आहे हे सूर्य नाडीला रिप्रेझेंट करतो आणि ट आहे तो चंद्र नाडीला रिप्रेझेंट करतो। म्हणजे काय की ह्या योगामधनं आपल्या ज्या ह्या 2 नाड्या आहेत, सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, ह्या बॅलन्स होतात आणि ऍज अ रिझल्ट म्हणून आपली जी सुषुम्ना नाडी असते ती ऍक्टिव्हेट होते। आता हठयोगामध्ये होतं काय की हठयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे शरीर आहे ते पूर्णपणे लवचिक होतं। त्याचबरोबर ती ज्या काही वातावरणामध्ये बदल होणार असतात ते बदल ऍक्सेप्ट करायची पूर्ण तयारी ही या आपल्या शरीराची होत असते। जसं जसं आपण योगासनं किंवा ध्यान साधना करू त्या हिशोबाने जशी जशी एनर्जी आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्म होते त्याप्रमाणे आपलं शरीर असतं ते ऍक्सेप्ट करून त्याच्याप्रमाणे त्याची जी काही स्ट्रक्चर असतं ते चेंज होतं। आता हठयोगामध्ये आपण काय करतो नक्की, तर हठयोगामध्ये आपण प्राणायाम असेल किंवा योगासनं असतील ती करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने ज्या वेळेला आपल्याला कुठलीही इतर ऊर्जा ही आपल्याला ऍक्सेप्ट करायची असते तर त्या ऍक्सेप्टन्ससाठी आपलं शरीर हे व्यवस्थित असणं आवश्यक आहे आणि ह्याच प्रमुख कारणासाठी आपल्याला हठयोग हा महत्त्वाचा असतो। आता हठयोगामध्ये काही प्रमुख साधनं आहेत योगासनाची की पहिलं त्याच्यामधलं उदाहरण आहे की शवासन, दुसरं आहे ताडासन, तिसरं आहे वज्रासन। ज्या वेळेला तुम्ही ही आसनं करता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये फिजिकली काही चेंजेस होतात की ज्याच्यामुळं ह्या ज्या शक्ती असतात त्या ऍक्सेप्टन्स नंतर त्या शक्तीच्या प्रमाणे आपलं शरीर आणि पर्यायाने आपलं मन हे मोल्ड होत असतं। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा यूट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, नमस्कार।